नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ काढायचा मुद्दा हाच आहे की काल म्हणजे आज माझी ॲनिव्हर्सरी आहे, त्याच्यामुळे काल मी महाबळेश्वरला गेलो होतो घरच्यांना घेऊन. आणि मग तिथं संध्याकाळच्या वेळेला मार्केटमध्ये जेवायला गेलो एका पूनम हॉटेलमध्ये. तर तिथं माझ्यासोबत एक असा प्रसंग घडला की तिथं मी जेवण ऑर्डर केलं, जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बिल द्यायला गेलो तर त्यांनी मला बिल तिथं टोटल बिल दिलं 581 रुपयाचं. ठीक आहे, आता पनीर मसाला होता 305 रुपयाला. आता ठीक आहे, महाबळेश्वरचं ठिकाण आहे म्हटल्यानंतर महाग असणारच तिथे. आता त्यात पण जिरा राईस घेतला मी, हाफ जिरा राईस, तर 120 रुपयाला दिला. आणि त्यात कहर काय, बिस्लरची बॉटल 30 रुपयाला. आता तुम्ही बघू शकता हे बिल आहे, बिस्लरची बॉटल 30 रुपयाला. मी त्यांना विचारलं किंवा एवढी का महाग आहे, तर नाही, ही बिस्लरी कंपनीची आहे आणि ह्याच्यावरती MRP पण 30 रुपये. मी अख्खी बॉटल चेक केली, त्याच्यावर एम आर पी कुठे सुद्धा नाही. ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये हे करतोय, आत्ता दाखवतोय तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नुसते त्या महाबळेश्वरमध्ये लुटमार चालू आहे, फक्त लुटमार. ठीक आहे, 30 रुपयाला बॉटल कुठे असायला पाहिजे की बाबा जंगलाच्या ठिकाणी कुठे ट्रेकिंग करताना, की जिथं माणूस पोहोचत नाहीये, तिथं पाण्याची आवश्यकता आहे, तिथं 30 रुपये काय 50 रुपयाला घेऊ शकतो माणूस. पण तुम्ही महाबळेश्वरच्या ठिकाणी, सारख्या ठिकाणी मार्केटमध्ये 30 रुपयाला बॉटल, म्हणजे अजून किती लुटमार करणार आहेत तुम्ही? एवढी लुटमार, 30 रुपयाची बॉटल. आता ॲक्च्युली ती बॉटल 7-8 रुपयालाच मिळते बरं, ती थंड पण नव्हती, नॉर्मल बॉटल होती. 30 रुपयाला बॉटल, खरंच एक खूप चुकीचं आहे. खरंच तुम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊच नका. आणि एवढे एरोगंट लोक आहेत ना त्या हॉटेलमध्ये, तो माणूस धडधडीत म्हणणार नाही 30लाच बॉटल आहे, तुम्ही MRP चेक करा. खरंच पूनम हॉटेल आहे महाबळेश्वरमध्ये, बरोबर मार्केटच्या मध्यभागी चौकातच पूनम हॉटेल आहे. तुम्ही तिथे एकदा जाऊन बघा, मग तुम्हाला समजेल किती लुटमार चालू आहे महाबळेश्वरमध्ये. तिथल्या लोकांनी, स्थानिक लोकांनी सुद्धा ह्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. तिथल्या जे कोणी आहेत